अहिल्यानगर जिले के शेवगांव में विधायक संजय गायकवाड़ की शिवाजी कौन थे किताब पर वायरल कथित ऑडियो क्लिप के विरोध में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से मोर्चा निकाला गया। इस दौरान आंदोलनकारियों ने हाथों में शिवाजी की किताब पकड़कर संबंधित विधायक पर मामला दर्ज करने की मांग की। यह मोर्चा सुबह 11 बजे अंबेडकर चौक से शुरू होकर शेवगांव पुलिस थाने तक पहुंचा, जिसमें बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने संजय गायकवाड़ के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए बेतुका बयान देने वाले विधायक संजय गायकवाड़ पर कार्रवाई होनी ही चाहिए, संजय गायकवाड़ का निषेध जैसे नारे लगाए। वीबीए ने गायकवाड़ के खिलाफ तुरंत केस दर्ज कराने की मांग करते हुए पुलिस निरीक्षक संतोष मुटकुले को ज्ञापन सौंपा। यह मार्च वंचित बहुजन आघाड़ी के राज्य उपाध्यक्ष प्रोफेसर किशन चौहान के नेतृत्व में निकाला गया। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्याचे प्रकाशक कोल्हापूरचे कॉम्रेड प्रशांत तांबे यांना शिवसेनेचा आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ केलेली आहे, तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिलेली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दलही अपशब्द वापरलेले आहेत। म्हणून संजय गायकवाडवर दखलपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी महाराष्ट्रभर मोहीम चालू आहे। खरं म्हणजे संजय गायकवाड यांनी जी भाषा वापरलेली आहे ती आपण कुणीही या ठिकाणी वापरू शकत नाही। महाराष्ट्रभर या संजय गायकवाडचा जो प्रकार त्यांनी केलेला आहे असंतोष पसरलेला आहे आणि शिवाजी कोण होता याच्याबद्दल ते ज्यावेळेस कॉम्रेड गोविंद पानसरे यांना प्रश्न विचारतात, खरं म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी शिवाजी महाराज यांचा अपमान त्यांनी केलेला आहे। भगतसिंग कोश्यारी यांनी केलेला आहे, वागेश्वर महाराज त्यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर ब्राह्मणी जे काही विचारसरणी यांनी सातत्याने शिवाजी महाराजांचा उपमर्द खऱ्या अर्थाने यांनी केलेला आहे आणि तिथे आता आम्हाला शिकवणार की शिवाजी महाराजाबद्दल तुम्ही एकेरी शब्द वापरता। खरं म्हणजे कॉम्रेड पानसरेंनी सांगितलं शिवाजी महाराज हे आमच्या आईसारखे आहेत, आईला आपण एकेरी भाषेतच बोलतो। त्याचबरोबर शिवाजी महाराज हे हाडामासाचा माणूस असल्यामुळं शिवाजी महाराजाचं दैवतीकरण यांना करायचं आहे ते आम्ही कदापि होऊ देणार नाही, कारण शिवाजी हे रयतेचे राजे होते आणि आम्हाला रयतेचा राजा शिवाजी पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं शिवाजी कोण होतं हे पुस्तक त्यांनी छापून महाराष्ट्रभर लाखो प्रती गेलेले आहेत। आत्तापर्यंत 20 लाख लोकांनी पुस्तक वाचलं आणि हे प्रकार झाल्यापासून आणखी ऑर्डर येत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, हजारो प्रतींची मागणी होते। म्हणजे याचा अर्थ तुम्ही जे सांगितलं की अशा पद्धतीचं पुस्तक तुम्ही वाचू देणार नाही, तर म्हणजे लोकांनी जनतेने त्यांना चपराक दिलेली आहे आणि अनेक लोक सामुदायिक पद्धतीनं वेगवेगळ्या पक्ष संघटनेचे लोक या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन महाराष्ट्रभर करत आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेवगावमध्ये शिवाजी कोण होता याचं सामुदायिक वाचन या ठिकाणी आज करण्यात येत आहे।